28 जानेवारीला बारामतीत अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच 31 जानेवारीला अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेतली. यानंतर सुनेत्रा वहिनींनी पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळावी अशी मागणी काही आमदारांनी केली होती आणि तसंच झालं. गुरुवारी 26 फेब्रुवारीला सुनेत्रा पवार यांची एकमताने राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. त्यामुळे राष्ट्रवादीत आता सुनेत्रा पर्व सुरू झालं आहे. कारण अजितदादांच्या राजकीय वारसदार म्हणून यापुढे सुनेत्रा पवारच पक्षातील सगळे महत्त्वाचे निर्णय घेतील हे आता स्पष्ट झाले. त्यामुळे आता इथं महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याचा, म्हणजेच पक्ष विलिनीकरणाचा. यावर अध्यक्ष झालेल्या सुनेत्रा पवार आता काही बोलणार का? विलिनीकरण करणार की नाही करणार, असे प्रश्न आता पुढे येत आहेत. एकूणच सुनेत्रा पवार यांचं पुढचं राजकीय पाऊल काय असू शकतं हे समजून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र कट्टा. गुरुवारी मुंबईतील वरळी डोम मधील हॉलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला राज्यातील आणि देशभरातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा प्रस्ताव पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मांडला, तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्याला अनुमोदन दिलं आणि त्यानंतर आवाजी मतदानाने सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर पार्थ पवार यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर या दोन्ही निवडी झाल्या त्यावेळी पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, आमदार धनंजय मुंडे, दिलीप वळसे पाटील, मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री नरहरी झिरवाळ आणि पक्षातील इतर आमदार आणि इतर नेते मंडळी उपस्थित होते. खरं तर राष्ट्रीय अध्यक्षपद मिळावं अशी प्रफुल्ल पटेल यांची इच्छा होती. मात्र पक्षातील जवळपास निम्म्या आमदारांची सुनेत्रा पवार यांना पडद्याआडून साथ होती. त्यामुळे पवारांच्या पक्षाचा अध्यक्ष पवारच झाला तर जास्त योग्य होईल. यामुळे पटेल यांनी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आणि पक्षाच्या संविधानानुसार सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. याचं कारण म्हणजे अजितदादांच्या जाण्यानं पवार कुटुंबामागे सहानुभूती आहे. त्यामुळे सुनेत्रा पवारांनी पक्षाची सूत्र हातात घेतली तर आमदार फुटणार नाहीत आणि पक्ष एकसंध राहील अशी पक्षातील काही नेत्यांची भूमिका होती. तर सुनेत्रा पवार यांची अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी अजितदादांच्या आठवणी जागवल्या. पण हे बोलत असतानाच त्यांनी विरोधकांचा समाचारही घेतला. दोघांनीही आमदार रोहित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर नाव न घेता कडक शब्दात टीका केली. आणि या टीकेमागचं कारण म्हणजे रोहित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीवरून आणि पक्ष विलिनीकरण याबाबत बोलताना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना टार्गेट केलं होतं आणि यालाच दोन्ही नेत्यांनी प्रत्युत्तर दिलं. हे सगळं असलं तरी सुनेत्रा पवार पक्षाच्या अध्यक्ष झाल्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा आता पुन्हा एकदा जोर धरू शकते. याचं कारण म्हणजे दोन्ही पक्ष एकत्र यावेत यासाठी अजित पवार आग्रही होते असं खुद्द शरद पवार आणि त्यांच्या पक्षातील नेत्यांचं म्हणणं आहे. तर या संदर्भात बैठका सुद्धा झाल्या होत्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 12 फेब्रुवारीला अजित पवार याची घोषणा करणार होते असंही शरद पवारांनी सांगितलं होतं. एकूणच पक्ष विलिनीकरण संदर्भात बारामतीत अजित पवार, शरद पवार आणि त्यांच्या पक्षांच्या नेत्यांची जी बैठक झाली होती त्याचा व्हिडिओ देखील माध्यमांकडून समोर आला होता. तेव्हा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही नेता या बैठकीला हजर नव्हता हे व्हिडिओमध्ये दिसत होतं. याशिवाय पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्र महापालिकेची निवडणूक लढवली होती. तेव्हा सुद्धा केवळ अजित पवारच प्रचार करत होते. पक्षाचा एकही मंत्री किंवा स्वतः प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी एकही सभा त्यावेळी पुणे किंवा पिंपरी चिंचवडमध्ये घेतली नव्हती. त्यामुळे अजित पवारांच्या पक्षातील नेत्यांचा पक्ष विलिनीकरणाला विरोध होता अशी चर्चा अजित पवार गेल्यानंतर रंगली होती. पण हे सगळं असलं तरी अजित पवारांच्या मनात काय आहे याबाबत त्यांनी पक्षाच्या खासदार आणि पत्नी म्हणून सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा केली असेल अशीही शक्यता आहे. तर यानंतरची दुसरी शक्यता म्हणजे सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांचा राजकीय प्रवास अगदी जवळून बघितला आहे. त्यामुळे जर का पवार कुटुंबात खरंच काही राजकीय धुसफूस असेल तर सुनेत्रा पवार पक्ष विलिनीकरणावर निर्णय घेतील असं वाटत नाही. एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊ नये म्हणून पक्षातील कोणत्या नेत्यांचा पक्ष विलिनीकरणाला विरोध होता का आणि अजित पवारांच्या मनात नक्की काय होतं यावर जोपर्यंत सुनेत्रा पवार स्वतः पुढे येऊन भाष्य करत नाही तोपर्यंत खरं काय ते कळणार नाही. त्यामुळे
आगामी काळात दोन्ही पक्ष एकत्र येऊन विलिनीकरण होणार की विलिनीकरणाला आता कायमचा ब्रेक लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान सुनेत्रा पवार यांनी पक्ष विलिनीकरणावर भूमिका घेत एकत्र आलं पाहिजे की नाही आलं पाहिजे याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र गट्टाला तुम्ही आत्ता लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.